प्रिन्स, मी सांगतो तुला, ही इलेक्शन आपल्याला जड जाणार. अरे छोड़, किसकी मजा अपने अपोजिट जाने की? प्रेम. कौन प्रेम? हा प्रेम, ज्याला आपण भ्याड आणि कमजोर समजत होतो, तो प्रेम. थोड़ा मनी और मसल की ताकत दिखाएंगे ना तो दुम दबाकर अपने पीछे चले आएंगे. अरे सोड, त्या मनी आणि मसल्सना कोणी विचारत नाही, आणि ती निशा ती त्या प्रेमच्याच प्रेमात पडली. खबरदार मित्र हो, आजवर आपण अन्याय सहन केलाय, पण आता असं चालायचं नाही. निवडणुकांपासून लांब राहणं हा काही पर्याय नाही. तेव्हा मित्रांनो, यावेळची कॉलेजची निवडणूक आपण लढवायची. काय? आपण लढवायची? का नाही? ज्ञानाचं हे पवित्र मंदिर आज आज गुन्हेगारांचा अड्डा बनलंय, आणि आपण हा अन्याय सहन करायचा. आपणच त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. एकदा कळू दे त्यांना की त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठीच हा प्रेम नावाचा ज्वालामुखी पेटलाय. हा बदल फक्त तूच घडवू शकतोस, आणि या निवडणुकीला तूच उभं राहावंस अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. नाही, या निवडणुकीच्या माध्यमातून नुसती गुंडागर्दी मिळवणं हे माझं ध्येय नाही, तर निवडून आलेल्या कॅन्डिडेटनं विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही महत्वाचे निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि त्याचकरिता हुशार, होतकरू असा लायक उमेदवार आपल्याला उभा केला पाहिजे. आणि त्यासाठीच आपला उमेदवार असेल कुमार कीर्तिकर. Yes. होय कुमार, आम्हा सर्वांची ही जबाबदारी आता तुलाच उचलायची आहे. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही प्रेम. मग ठरलं तर चला आत्ताच तयारीला लागू. यस प्रेम. प्रेम, तू या निवडणुकीच्या फंदात पडू नकोस. तो प्रिन्स फार वाईट मुलगा आहे रे. पाहिलेत मित्रांनो, मला निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठी त्या प्रिन्सने सुंदर शस्त्र पाठवलंय. विश्वामित्राचा निश्चय भंग करण्यासाठी मेनका आले होते ना. पण मी विश्वामित्र नाही. प्रेम, जाऊन सांग तुझ्या त्या प्रिन्सला असतील तेवढी अस्त्र आणि शस्त्र घेऊन मैदानात उतर म्हणाव. ह्या वर्षी माझी जीत पक्की आहे. प्रेम, तू समजतोस तसं काही नाहीये. मी तुझ्याशी खूप वाईट वागले, तुला खूप त्रास दिला. त्याबद्दल तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे. पण तुला शिक्षा करून माझा भूतकाळ परत येणार आहे ते मला मान्य आहे, पण निदान तुझं भविष्य तरी उज्ज्वल होईल म्हणून सांगते, या निवडणुकींपासून दूर राहा. तो प्रिन्स तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. का उगाच स्वतःचा जीव धोक्यात टाकतोयस? जीवाच्या भयानं जगणं या प्रेमने कधीच सोडून दिलंय. शरीरातलं मन मेलं ना की उरतं फक्त जिवंत प्रेत. आणि हा प्रेम सुद्धा आता जिवंत प्रेत आहे. आणि प्रेताला मृत्यूचं भय नसतं मॅडम. आधीच तू मला मारलंयस, तो प्रिन्स मला काय मारणार? निशा, येस डॅड. कम या बेटा. बाईस, तुझं हल्ली काही बिनसलंय का? नाही डॅड, असं काहीच नाहीये. मग तू नीट वागत का नाहीयेस? नाही म्हणजे तुझं वागणं मला खटकलं म्हणून विचारलं. डॅड, सध्या तर मी वेळेवर कॉलेजला जाते, वेळेतच घरी परत येते, अभ्यासही व्यवस्थित करते. तुम्हाला तर आनंदच वाटला पाहिजे ना? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये बेटा. जाऊ दे, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला का टाळतेस हे लक्षात आलंय माझ्या. कुठल्या मुलाच्या प्रेमाभिमात पडली नाहीयेस ना? डॅड, मुलं कुठल्या वेळी कशी आणि का वागतात हे आई वडिलांना कळायला वेळ लागत नाही. कोण आहे तो मुलगा? डॅड प्लीज, मी खूप दमलीये. आपण या विषयावर उद्या बोलू. अरे यावेळी एकटाच काय करतोस ग्राउंडवर? हे जीवन म्हणजे खेळच आहे, तोही एकट्याचा. या धरतीच्या मैदानावरती प्रत्येक जण येतो, खेळतो खेळतो आणि निघून जातो. जीवतोही एकटाच आणि हारतोही एकटाच.
तुला माहित आहे, हा बॉल आपण फेकतो तो पुन्हा झेलण्यासाठी आणि झेलतो तो पुन्हा फेकण्यासाठी. झेलायचा असेल तर फेकायचा कशाला असले प्रश्न इथं निरर्थक ठरतात. आपण फक्त खेळत राहायचं. जिंकलं तर हसायचं आणि हारलं तर रडायचं. प्रेम, त्या निशाचा घाव तुला इतका जिवारी लागला? सोड रे, काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी विसरून जातात. जाता जाता मनाचे बांध फुटतात आणि झालेल्या जखमा मात्र बळबळतात. अरे मग विसरून जा ना तिला. जिनं तुला कधी आपलं मानलंच नाही तिच्यासाठी एवढं दुःख का? कारण माझ्या मनानं तिला आपलं मानलं होतं. स्वतःचं अस्तित्व विसरून मी तिच्यावर प्रेम केलं होतं. आणि आज ही करतोय काय? होय, मी आजही तिच्यावर तितकंच प्रेम करतोय. पण तू तर सतत हेटाळणी करतोस तिची, तिरस्कार करतोस तिचा. मग मी काय करू? तिला समोर बघताच नको त्या आठवणी माझ्या मनात जाग्या होतात. प्रेम, अरे कशाला एवढं मनाला लावून घेतोस? चल, तुला अशा एका ठिकाणी घेऊन जातो ना जिथं तू तुझं सारं दुःख विसरून जाशील. चल यार. प्रिन्स, मी सांगतो तुला, ही इलेक्शन आपल्याला जड जाणार. अरे छोड़, किसकी मजाल है अपने अपोजिट जाने की? प्रेम, कौन प्रेम? हा प्रेम, ज्याला आपण भ्याड आणि कमजोर समजत होतो, तो प्रेम. थोड़ा मनी और मसल की ताकत दिखाएंगे ना तो दुम दबाकर अपने पीछे चले आएंगे. अरे सोड, त्या मनी आणि मसल्सना कुणी विचारत नाही. आणि ती निशा, ती त्या प्रेमच्याच प्रेमात पडली. खबरदार! निशाचं नाव त्या प्रेम बरोबर जोडलं तर निशा फक्त माझी आहे, या प्रिन्सची आहे. प्रेमचा बंदोबस्त केला पाहिजे. चला रे. कुमार, क्लासमध्ये जाऊन तू मुलांना भेटतोयस. राजा तू, नक्की तू याच्या सोबत राहा, कारण प्रिन्सची गँग याला त्रास द्यायचा प्रयत्न करेल. सो टेक केअर ऑफ हिम. प्रेम, चला, तुमची कामं आवरून घ्या. ठीक आहे? ओके, चलो बाय. भूषण, ही कॉलेजची इलेक्शन माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे. फक्त इलेक्शनच? म्हणजे स्वतःचा, तुझ्या पर्सनल लाईफचा कधी विचार करणार आहेस तू? पर्सनल लाईफ ते आहेच कोणाला. तुला माहित आहे उषा, मला आपलं नात्यातलं असं कुणीच नाही. उषा, म्हणतात ना आगा न पिछा, ना आई न बाप, ना नात्यातलं कोणी. या जगात अगदी एकाकी आहे उषा. माझ्या असणे नसताना कुणाला काय फरक पडणार आहे? कधी कधी असं वाटतं की ज्याच्यावर प्रेम करावं, ज्याच्यासाठी झुरावं, असं कोणी असतं तर. तशी दृष्टी असेल तर दिसेल कोणीतरी. मी निशाबद्दल बोलते. नो, दिस टॉपिक इज क्लोज फॉर मी. असा कोणताही टॉपिक क्लोज करावा म्हणून क्लोज होत नाही प्रेम. त्यात कोणाच्या तरी भावना गुंतलेल्या असतात. भावना? आणि निशाला, त्या निशाला भावना असते ना. प्रेम प्लीज, का सारखं भूतकाळात डोकावून बघतोस? अरे काळ बदलतो तशी माणसंही बदलतात. तशी निशाही बदलली आहे. तिचा खूप जीव आहे तुझ्यावर. हे तुला कोणी सांगितलं? निशानेस ना. तिने मला असंच सांगितलं होतं. उषा, दुधानं तोंड पडल्यानंतर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. इथं तर माझं आयुष्यच पळून निघालंय. प्रेम, हे सगळं विसरून जायचं. नव्या जोमानं, नव्या उमेदीने कामाला लागायचं. हे बघ, आयुष्यातलं 1 वर्ष वाया गेलं म्हणून काही आभाळ नाही कोसळलं. तू पुन्हा अभ्यास कर, तुला यश नक्की येईल. तुझी केलेली क्रेडिशन, तुझी स्कॉलरशिप, तुला सगळं काही परत मिळेल. ती उमेद आता राहिली नाही उषा. उंच आकाशात भरारे घेऊन क्षितिजाच्या पलीकडे पाहायचं स्वप्न अर्ध्यावरतीच पंख छाटले गेलेत. आता फक्त खरडत अडखळत चालणं.
ए, लक्षात आहे ना? चल गलती. चल निघ. ए, हे अरे त्या प्रेम बरोबर प्रचार करत फिरतोस हं? नाही मी नाही गेलो प्रचाराला. काय करतोस ते कळतंय ना तुला हं? अरे मला मारू नका हो, मी इथे शिकायला आलोय. अहो तुमच्या निवडणुकीशी माझे काय देणे घेणे नाही. अहो अहो माझी घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील पेन्शनर आहेत, आई संधिवाताने आजारी असते हो. अहो अहो अजून माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मला शिकायचं आहे, नाव कमवायचं आहे. मोठं व्हायचं आहे, नाव कमवायचं आहे. काय रे उद्या मतदान कुणाला करशील? तुम्हालाच. ए, याद राख, उद्या जर मतदान फुटलं ना तर आय शपथ परवाच्या पेपर मध्ये तुझा फोटो येईल. एक हुशार विद्यार्थी, कळलं ना? हं? नाही नाही मतदान तुम्हालाच करीन. हा चल फोट. ए पेडे थांब रे. ए लंगूर, उद्या मतदान आहे माहित आहे ना? मत कुणाला देणार? ए, वोट सिर्फ प्रिंस को देना क्या? ज्यादा होशियारी नहीं वरना. ए, वरना क्या करेगा? दादागिरी करेगा? इलेक्शन में गड़बड़ी करेगा? साला वोट डालूंगा एक एक को.